तर बघू शकता आमच्याकडे कोण आहे आणि आपण कशा आहे हो. आपण आहे टू व्हीलरवर, म्हणजे आपली एक चार्ज हे एवढ्या जवळ दाखवू त्याची आपली एक चार्जची गाडी आहे आणि एक आपली शाईन आहे आणि एक फिगो गाडी आहे आपली 4 व्हीलर, एक पिकअप आहे, 2 ट्रॅक्टर आहेत. त्या कुठल्या पण गाडीत बसा, जिथं आम्ही दोघं असेल तिथं ह्यो शेड तुम्हाला दिसणारच. बघा ह्यो आता तर मांडीवर बसलंय. आता चार्जची गाडी काय करतो, तो पुढं बसतो, पुढं बसायला जागा आहे म्हणून. आणि बघू शकता त्यानं माझ्या पूर्ण हातावर बोजा दिलाय, मी ह्यांचा शर्ट धरलाय. तर या चिक्याचा आपल्याला विषय एक शेअर करायचा आहे. टाकली बघा उडी टाकली. कधीतरी कधी कल्याणच करणार आहे. असला वांड आहे नाही हो. आता बघा कुठे गेलाय, उतरायचं. तर आता आपला चिक्या शेट उतरला गाडीवरून आणि चिक्या बघा तिकडे काय करतो. ह्यो चिक्या नाही दिसत. ह्यो काय हा उगाच उगाच जागा तिथं त्याला परवा दिवशी का नाही काय तर दिसलंय त्याला त्या पाईप आपण ज्या पाईपा टाकले का ते काय तर दिसलं तेव्हापासून ते का नाही तिथं जाते जागा करते. आता त्याला काय दिसलं, उंदीर बिंदीर असतोय उंदरांच्या मागे लागतो, उंदराच्या मागले लागत. आणि हो मग मेन विषय सांगायचा राहिला, चिक्या जाईल का 1 2 3 हे 3 बंगला आहेत. या 3 बंगल्यापर्यंत मी जेव्हा बाबा मला वैरण काढा जायचं खालतीकडे, तिथं शिव मागं लागतो. मी तेव्हा काय खेक असतो चिक्याला म्हणतो चल माग जातो. जेव्हा श्रीशेची आई म्हणजे रायबाची आई ही माझ्याबरोबर असेल तेव्हा चिक्या कुणालाही देत नाही. चिक्या तिकडं तुम्ही दुबईला जावा, चिक्या मागे न येणारच. परवा तर 4 व्हीलर मध्ये बसला आणि मी उतर म्हणलं माझा हात धरायला लागलाय. मग चिक्या तिथनं म्हणजे पुढं कुत्रे येते ग अजून लई. हो ते चिक्याला पण माहिती आहे, चिक्या येत नाही तिथनं पुढं. आता परवा दिवशी आपण काशीगावला निघालो, दवाखान्यात आम्ही निघालेलो 4 व्हीलर मधनं. तिला मी म्हणत होतो चिक्या येणार, हिनं तरी दरवाजा वडायच्या नुसतं किती अंतर राहिलं असेल, येत बरं अंतर राहिलं असेल तेवढ्यानं चिक्या येऊन गाडीत बसला. आम्ही त्याला काशीगावला घेऊन गेलो बाबाला. आणि तिथे गेल्यावर पुन्हा एवढायला लागला का ते कुत्रे दिसणार. म्हणजे चिक्याचा असा आहे. त्याचा विषय काय माहिती, जे तू असशील का नाही तिथे त्याला धाडस वाटतं लय. तिथं त्याचं धाडस मी त्याला काय वाटतं माहिती का, मी आता कोणाच्या मला भेटतो. गाडीवर बसला आणि एखाद्या माग येताना येऊ पळत तेव्हा त्या कुत्र्याला भेला आणि गाडीवर बसल्या ह्यांच्या पाठीवर सगळ्या वरबाडले, नाचतच होता. आता म्हटलं बहुतेक आम्हाला पाडतोय, ह्याच्याशिवाय काही खरं नाही. आणि ते कुत्र पण आमच्या बरोबर एक सारखं फिरत होतं, लय भेलो आम्ही आत्ताच म्हणजे 2 व्हीलरला जाताना. हा तर ह्यासनी काय सांगायचंय की मुख्य जीवाला जीव लावला कधी वाया जात नाही. तो कुठं पण हायच आपल्या बरोबर. काय ते मुख्या जीवाला खरं सांगतो तुला मी विषय. आता मी एवढा जीव त्याला लावतोय तर ते दारगडी एकच आहे, काय माहितीये का, त्याला माहितीये माझ्यापेक्षा जीव कोणात जास्त, तुझा जीव जास्त. कसं आहे माहितीये का त्याचा विषय, तुम्हाला सांगते, त्याला पोटाला कोण जपते, तुझा जीव जास्त आहे त्याला. कारण त्याला माहितीये त्याला भूक लागली की मला कळती, त्याला ताण लागली की मला कळती, त्याला आता काय पण पाहिजे असं त्याला माहितीये. माझ्या भावना हिच्यापाशी जलद पोचते, त्याला कळतंय. आता मी काशीगावला निघालो, देवळापाशी थांबतो, तिथनं पुढे येत नाही. आता काल आपण काशीगावला निघालो, आला का नाही, आपण आला की 4 व्हीलर मधनं आपण दोघं निघालो काशीगावला, आला का नाही. मी काय म्हणलेलो, तू आहेस येणार, तो नाही भेटणार कोणाला. तर काय केलं, नाहीला जाणं बस बाबा म्हटलं गाडी, परत घेऊन गेलो. लागला धागा करायला तिथं, परत गाडी वळवली माग. बरं आवरा, लय वेळ झालाय आज आपल्याला आणि नारळ आपण आणलाच नाही तर वाढवाय आमोश आहे. तर मग आजपासून 3 ते 4 वेळा लाईव्ह आलो असेल, म्हणलं जाऊ दे व्हिडिओ टाकलेला नाही तर काय असेल ती लाईव्ह दाखवूया. तर ह्याच्यावर लाईव्ह बघत होतो तर ह्यांनी वैरण टाकताना तिथंच लाईव्ह थांबलेलं आणि हीच दाखवायचं होतं की व्हिडिओ काय येत नाही, कारण ह्यांची तब्येत नाही बरी, ह्यांचं शिलकलंय. मी तर नंदीसनी वैरण टाकली, गाईसनी घेऊन निघाली, सगळ्यांनी लाईव्ह मध्ये बघितलं, बांधून वडलं, लालीनं वडलं. रेंज काय राहत नाही, त्यामुळे आपण छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ का होईना सोडूया असा.
आत्ता जस्ट मी एडिट करून सोडते. आणि आता ह्यांनी लागलेत गाईसनी वैरण टाकाय. आता बानूची पाटी घेऊन आले. ब्रह्माजी आलं वैरण टाकलेलं काय? नाही का हो? ब्रह्माजी आलं तिकडे नाही टाकली. तुम्हीच टाकली की पहिल्यांदा बकेट नेऊन. रायबाजी आलं टाकली. मग तिला नाही टाकलेलं. मग ती कुठली वैरण खाते काय माहिती. आणि ही नवीन फॅमिली मेंबर आलेली आहे आणि ती बघा कशी ह्यांच्या भाग भाग तिला सगळी लागतात ताजी ताजी शिल्की शिल्की वैरण. कोणाला? हिला तिला लागते. या शीला. ही आणि- बांधून आपल्या म्हणजे रायबाची पोरगी. सॉरी बाजाची पुरगी. मगाच पासून लय वेळा लाईव्ह आलो. व्हिडिओ काय येत नाही हेच सांगण्यासाठी. कारण लाईव्ह मध्ये सांगा. लाईव्ह नाहीये ही. व्हिडिओ करायला लागले मी. हो का? मला वाटलं लाईव्ह चालू आहे. लाईव्ह नाही. तर हे बघा हो का ऐका भाजीची सेम भाजी केवढी उंच झाल्या. आणि सकाळी वैरण टाकतात का नाही हा डायरेक्ट टाकला घ्या. तेव्हा तिला भूक लागलेली असते. तर व्हिडिओ आपलं येतील वेळच्या वेळी उद्यापासून एवढा विषय आहे. आता म्हणजे कळतच असेल आपली फॅमिली वाहून जरा मी असा वाकलच. जरा वाकून आणि एवढं वाकून सुद्धा तुम्हाला दाखवतो ह्यांनी इथं सगळं कडी कुलूप केलंय. कारण माहित आहे आपले बोकडं दार उघडून बाहेर जाते. हिथं ह्यांनी इथे इतकी दगड होती. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला श्रीशा इथं दगड वेचत होती. तर ह्यांनी सगळं ही एकट्यानं आवरलंय. परत हत्ती ग्रास पण लावून टाकलं कालच. एवढं काम केलंय त्यामुळे तर जास्तच लोड झाला. काल 2:30 वाजता ह्यांची तब्येतच बिघडली की सगळं अंग सांद सगळं दुखायला लागलं. काय त्याने सुधरत नव्हतं काय होतंय आणि काय. फक्त या सांगायच्या गोष्टी नसते त्या. फक्त काय असते आपली जी चाहता आहेत म्हणजे जास्त जवळ असू दे जेवढी आहे ती आमच्यासाठी त्यांचं काय होतं खास महत्वाची. त्यांचा गैरसमज होते की बाबा की ह्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय नक्की दादाचा ताईंचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय तसं काय नाही हो. ह्यांची की तब्येत व्हिडिओ बरी काही नव्हती. झालेली. आता मला व्हॉट्सअपला तुला काल काय म्हटलं मी अगं एवढं मेसेज आला इन्स्टाला व्हिडिओ का टाकणार झालाय दादा काय झालंय का वगैरे. तर का कसं उभा राहिली ती. तर काय झालेलं नाही. फक्त काय झालंय बरोबर हिथं कवा कशी लागली तुला का म्हणलं दुपारची का सकाळचं सकाळच्या वाजून सकाळचं वजन उचललं सा. नाही दुपारी संध्याकाळीच येताना शिलकून आला सा. दुपारी झोपला झोप सा. लागली आणि त्या झोपेच्या तंत्रीत आलो वजन उचललं म्हणजे आम्ही विसावलेलं. कारण त्याच्यातल्या दिवशी काही गोळ्या खाल्ल्या होत्या तुम्ही कणकणीच्याच. कणकणी हल्लेलीच नाही अंगातली. आणि त्यात वजन उचलल्यावर मी हिला म्हणलेलं अगं मला जरा शंका वाटतं बहुतेक कारण पहिली जिम केली आपण तेव्हा मला लगेच वळागले लक्षण शिलागले आणि माझं शिलागलेलं. तर त्या शिल्कच्या नादात त्या आठवड्यात व्हिडिओ आपला आलेला नाही व्यवस्थित. आणि आमचे बंधुराज आलेले आहेत आता. भाऊजीने वाटलं असेल ही कुठे गेली ती नक्की दवाखान्यात गेलेली आलेत का नाही म्हणून भाऊजी बघायला आलीत. नाही गाडी बदलायच्या हॉल फिरवाई गेली ती. आम्ही परवा गेली आणि इथं आपण डाम लावला आणि आता उजेड कसा पडला बघा बाहेर. तुमचा आवाज का डिंबाला. आपण नाही लावलेला म्हणून आवाज डिंबाला शासनानं लावलाय. शासनाने लावले 2 बल लावले त्यामुळे सगळ्या रानापर्यंत उजेड पडतून भारी वाटते. आता पहाटे झाली तर भीती वाटणार नाही. तर पहिलं इथं सगळा असा अंधार. आणि हो एवढ्या सोयी सुविधा होऊन पण इथनं चोरी होते. त्या आपल्या खोलीतली मागल्या 15 दिवसापूर्वी 8,000 रुपयाची केबल गेल्या. केबल नुसती महिनाभर आम्ही वापरली. केबल जाग्यावर आमची गायब. एवढं कॅमेरा असून म्हणजे हा कॅमेरा आत आहे बाहेरचं काय. आता बाहेर आम्ही कॅमेरा लावणार आहे आणि तो असा लावणार आहे चोराला कळलं पण नाही. कोणाला पण कळणार आहे की कॅमेरा कुठं लावलाय काय. आणि दांगा पण करा व्हिडिओ पण सांगणार नाही इथे कॅमेरा लावणार. फक्त घावला की मग विषय संपला. मग तो कुठला पण बादशाह असू दे फक्त बादशाह असला तर ते चोरी करायला बादशाह चोरी बादशाह करेल. पण चोरी करतील. काय सांगू तुला आता मी. आपण कधी कुणाचं कसपाट पण उचलत नाही हो. नाही विषय काय झालाय पण मी एक अनुभव तुम्ही- घेतलाय. ही आमची आज 8,000 तुम्ही केबल नेलीसा तुम्ही चोरून. तुझं भविष्यात आजच 20-25 हजार रुपये गेल्या तुला कळणार नाही. जाते तीच थोड्या पण वस्तू चोरी गेले वजन काटा आपला चोरीला गेला. होय. पेट्रोल आपला पंप आणला आपण तो
किती नुसता पेट्रोल पंप पेट्रोल पंप नव्हतं हा. ते दुसरा हा किती दिवस वापरला नुसतं 10-12 दिवस वापरला हम्म. तो गाय आणि ज्याला त्याला विचारलं आर्मी नेलेलंच नाही आर्मी नेलेलं अरे माझ्याकडे काव दिलेलाच ह्याच्याकडे काव आणि ती ठिबक गुंडाळायची ती कसलं काय ती लोखंडी ती तर 2 गेली ते बघून राहायची मिशन ती 2 गेली. बरं विषय काय असतोय सगळं कळतंय सगळं आम्हाला कळतंय की बाबा कोणी नेलंय काय नेलंय फक्त काय तो विषय माहिती होतं बोलता येत नाही कारण डोळ्या देखत आम्ही बघितलेलं नाही दुसऱ्यांच्या सांगण्यावर हा. विश्वास आणि ठेवून हे चालत फक्त नाही. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही नाव घेऊ शकत नाही. आता असं कॅमेरा लावणार आहे तिथं नाव घेणार ना डायरेक्ट प्रूफ दाखवणार प्रूफ दाखवायच्या आधी फटकं मग प्रूफ दाखवणार हे विषय आहे. कारण की बाद झाला आता डोक्यावर पाणी गेली कारण आता श्वास घ्यायला येणार करायची चोऱ्या मापात करायची एवढ्या वैरण चोरताय ते चोरताय वर आणि ही असलं घरात येऊन घरात आमच्या पैसे राहावं आमच्या पैसे चर्चा करून वगैरे वगैरे हा आता मी काय बोलू हा तर चला फॅमिलीत कमेंट करा तुम्ही ह्याच्यावर तुमचं काय मत आहे ते. आणि आजपर्यंत आमच्या घरातली ही 2 पुरुष आहेत नंतर आमच्या घरात आम्ही 3 मोठ्या लेडीज आहे पण आम्हीच कधीच कुणाच्या अद्यात मध्यात कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय कुणाच्या दारात पण जात नाही पण काय एवढा विषय जाऊ ध्यानी मनी पण येत नाही येत की बाबा हा अरे तो काय राहिलंय उदाहरण देतो अरे चाबूक राहिला चोरी घ्या राहिला इथे हे सांग चाबूक तर किती आणलं असतील हो नाही सांगायचं नाही याला चाबूक आहे अरे ते पटतच नाही आपल्याला म्हणाला की बाबा हा देतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देतो पण हवं आपण मी तर लग्न झाल्यास कधी बघितलेलं नाही का कधी कुणाच्या प्रॉपर्टीत दुसऱ्यांच्या प्रायव्हेट पाऊल ठेवणं आज असं पैसे घे की तसं खायचं असतं पैसे मला एकतर आपण सोशल मीडियावर आहे की बाबा तर ह्यांनी एक व्यवहार पण केलाय पण त्यात 1 रुपयाचे आमिष दाखवले नाही कारण ते आपल्या रक्तातच नाही की एखाद्याला आणि बोलताना पण असं बोललेलो आणि पुढल्याला पण मला 2 ठिकाणी म्हणजे असं सांगितलं तुला का असं वागला तसा वागला तुला का काय पाहिजे होतं आमची बरं परत ते मी वागायला आलो मी तुला विचारलं माहिती आहे का अगं म्हटलं असं असतं ते तू काय म्हणतेस मला पटतं का तुम्हाला नाहीच तर मला पण नाही बाय पटत दुसऱ्यांचं नको म्हटलं राहू दे म्हणजे ते तुमचं जोडीदारच आहे असं तसं म्हणजे खऱ्याला नाही आता ह्या कलियुगात असू दे लोड घेऊ नका ज्याला आता कस आहे का नाही म्हणजे आपल्याला आता जास्त त्रास होतोय ना ह्या प्रत्येक गोष्टीचा लवकरच आपलं सोन्याच दिवस येतील सांगा सांगा काही बोलायचं बोला कमेंट की तुम्हाला म्हणजे एक कमेंट आले माहिती इंस्टाला एकच आले काय म्हणला तुझी काय बैल पळवायची काय म्हणला तू बैलांचं मात्र करतेस तुझं काम नव्हतं तू बैलाचं मात्र करतो तेव्हा व्हिडिओ होता कोणाचा कार्तिकचा त्याला माहित नाही त्याला बहुतेक वाटतं त्याला इंस्टाचा तो व्हिडिओ बघत असेल ते मोठे व्हिडिओ बघत नाही युट्यूबला तर त्याला जर ह्याच्यातला एक नंदी तुम्ही का नाही पाळून दाखवा आणि असं व्यवस्थित रित्या अजून एक बाहेर आहे तर तुमची पाठ थोपाटतो हे तर 1 रुपयाचा इन्कम नाही निस्वार्थ सेवा चालली ह्यो माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मरतोय ह्या शेडमध्ये शेण घाण पाणी वैरण काडी सगळं एकटा करतोय म्हणजे विचार करा किती कष्ट इकडे आणि शेरड्या पण आहेत ह्या माणसाच्या कष्टाला दाद नाही तिकडं गाय आहे तीच की तिकडे 4 आहेत इकडं 5 आहेत जो व्हिडिओ केला का नाही तो विषय काय माहिती का इंस्टाची फॅमिली वेगळी आहे बऱ्यापैकी आणि युट्यूबची वेगळी आहे युट्यूबला आपलं सगळी रायबा जन्माला आल्यापासून आतापर्यंत जे स्ट्रगल आहे ते सगळं माहिती आहे फॅमिली माहिती आहे का नाही सर होय की बाबा ते मोठा व्हिडिओ झाला इंस्टाला आपण काय टाकतो माहिती आहे किंवा आपण आज रायबान मस्ती केली तेवढाच कट करायचा तेवढंच टाकायचं भाज्याने केली आम्ही स्पेशल आजपर्यंत तरी कधी इंस्टासाठी व्हिडिओ केलेला नाही हा एक केलाय तो पण आमच्या अॅनिव्हर्सरीचा बाकी असा कधीच ठरवून व्हिडिओ नाही केलेला ठरवून कोण करतच नाही द्या ठरवून केले ते व्ह्यूज येत नाही पण आपण ठरवून असा उभा व्हिडिओ घेतलाय आणि तो खास इंस्टासाठी केला असं कधीच नाही तिथं काय समज होतो माहिती आहे समज आपल्या फॅमिली म्हणजे तिथं जे नवीन आहे इंस्टा फॅमिली त्याचं समज होती राहिलं की नुसती इंस्टापुरती व्हिडिओ करते ते टाकते ते तुम्ही मोठे व्हिडिओ जाऊन बघा जो स्ट्रगल आहे आता जेव्हा आपण कार्तिकचा व्हिडिओ टाकला तिथे एक कमेंट आली माहिती आहे तू बायलाच मात्र करतो बाबांनो ते कार्तिकला ह्या राईट करून किती मारले ते तुम्हाला माहिती आहे
जेवढं वशिंड आहे तेवढं त्याच्या शिंगाच्या मागं फुगले. बघितलं युट्यूबवर. आणि मैदान आम्ही फिक्स केलं, आपण सांगितलेलं पण माहिती आहे का की आम्ही जाणार सांगून साधा गट घावला नाही. आणि अहो असं एवढं सांगितलं. सांगितलं त्या रायफलला गटच घावला नाही. ह्याच आम्ही पळालो 2 आता नंबर. लई जीव तोडून सांगितले. तिथनं पुढं जर तुम्ही काय असलं सांगितलं पळायच्या आधीच तर बघा. कारण काय होतंय, आधी सांगून काही उपयोग नाही. कधीच ती सिद्ध म्हणजे सक्सेस झालेलं नाही. आणि लई डोक्याला ताप होतोय पुन्हा. एक तर त्या दिवशी सुद्धा किती खर्च झालाय आमच्या जीवाला माहितीये. सांगण्यासारखी ह्या गोष्टी नाही, त्या पैसे पाण्यात गेला अक्षरशः तिथनं तिथनं जाऊन. फेर पडलं खरं. एवढ्या पैशाचं फेर मग त्या भाज्याला एवढं घालतोय फेऱ्याला, 1200 रुपये फेऱ्याला देतो. त्या भाज्याला सांगितलं एका भाषेत आता आजच मी डिलीटच करणार आहे. बोला किस्त भाज्याबद्दल बोलायचं तेवढे बघा तुम्ही मज्जा. आज व्हिडिओ डिलीट आहे. तर मी भाज्याबद्दल काही बोलत नाही, डिलीट करू नको. कारण की असा विषय झालाय, त्रिशाच्या आईचा आणि रायबाच्या आईचा असा सुक्का डोसा आहे भाज्यावर. जे तुम्ही करणार आहे ते आधीच ढिंडोडा काय ढोल ताश देवळापाशी तेवढं आरडू नका. नको तुमचं मला माहिती, तुमच्या मनात काय नाही. पण मला आता सांगेन असं इंस्टाच्या रील बघते की आपण, किती लाईव्ह व्हिडिओ येते की आम्ही असं सांगितलेलं, आमचं असं झालं, आमचं कसं. ती काय माणसं खुई म्हणून सांगते ते त्यांचा तर मला वाटतं सगळी आपली जाईल. अहो आपल्याचं विषयचं नसतं असं वाटतं मी. सगळीच आपली येते. ह्या जगात कोण दुसरं आहे आपले म्हणून तर एवढं बघतोय मी. तुम्ही आपली समजताय कशा म्हणून तर एवढं बघतोय मी. मी म्हणलं माझा आई ह्यो माझा आई. अरे हो बरं असू दे, दुखतंय म्हणून माझं माझं करू नका. चला आता त्याला टाकायचं राहिलं. दिलं सा की अहो तुमचं बहुतेक आज मेंदू नाही एक जाग्याव. BMW मध्ये बसून आलायसा म्हणून भुललायसा म्हणा. हवेत गेला हो शिरड्यासनी पाणी. काय करायचं. बाजा म्हणते मी इथं हाय. कसं गेलं आपण बाहेर आलो. तुम्ही आल्या, तुम्हाला सिग्नल दिला. कसं नागपंचमी जवळ आले ह्याला निव्या काय ग. काय म्हणताय नागपंचमी जवळ आल्या. नागपंचमी मधलं जवळ आले ह्याला निव्या का. सेम नाग आवाज काढतो कसं. होय नागासनी बंदे हे नाग निवे. माणसं वगैरे असं का. पण वाघ काय डरकत नाही हो. खोलीच दार लावायचंय हो बाई. चला नारळ घेऊन या तेवढा. नाही आता करत काय कुठे येते लाडाचा झाला. आपण लावला ना टाकणार मला. बाई अजून टाकाल ते भाज्या अजून टाकाल ते त्याला. काय पाहिजे म्हणजे काय पाहिजे, किती वेळा बोललो. मग काय जनावरांना काय पाहिजे फक्त की. आणि आता समजून घ्या, उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील नका हो, तुमच्या हातात आहेत. उद्यापासून 100% येतील. आता जरा 80% थांबले, 20% राहिले. मी तू गोळ्या दिल्या माझ्या. कारण की रिस्क नको आहे. जर समजा अंग जोरावर गेलोच तर मग कायम चालू होऊ शकतो ना आपण. होय आपण नाही तुम्ही. आपण म्हणजे आपली युट्यूब फॅमिली. ती काय मी वाटून घेणार नाही किंवा ही नंदी वाटून घेणार नाही. ते तुम्हाला स्वतःलाच भोगायचं.